शिवनेरी स्मारक समिती पुणेतर्फे किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला गुरुवार 28 मार्च रोजी सकाळी 7 वाजता शिवजयंती उत्सव सुरू होणार आहे। शिवाई मातेस अभिषेक, शिवजन्मोत्सव, पालखी सोहळा, शाहिरी दरबार कार्यक्रम व पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत। उत्सवाचे यंदा 45वे वर्ष आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। कैलासवासी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कैलासवासी शाहीर किसनराव हिंगे यांनी 1980 सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरू केलेला आहे। तीच परंपरा पुढे चालू ठेवत शनिवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या पालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल। यावेळी आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार आहेत। अनेक शिवप्रेमी युवक युवतींसह अनेक शाहीर देखील मिरवणुकीत सहभागी होणार आहेत। जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा प्रसाद म्हणून श्री क्षेत्र देहू संस्थांच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी महावस्त्र पाठवले जाते। सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने देखील महावस्त्र पाठवण्यात येणार असल्याचं शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सांगितलंय। श्री शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं 1980 सालापासून किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होतो। यावर्षी 28 मार्चला सकाळी 7 वाजता श्री शिवाई देवीची महापूजा करून हा उत्सव सुरू होणार आहे। देवीची महापूजा झाल्यानंतर छबिन्यांची मिरवणूक निघेल। नंतर जिथे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी महाराजांचा पाळणा होईल, सुंठवडा वाटप होईल, धर्मध्वजा फडकवली जाईल आणि त्याच्यानंतर शिवकुंजामध्ये धर्मसभा होणार आहे। याच्यामध्ये शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे सेवाव्रती पोवाड्याचा कार्यक्रम करतील आणि त्याच्यानंतर जाहीर सभेचा कार्यक्रम होणार आहे। दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर या उत्सवाला उपस्थित असतात। यावर्षी माननीय श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत आणि रघुजीराजे आंग्रे घराण्याचे वंशज आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्या दोघांचं मार्गदर्शन होईल। दरवर्षीप्रमाणे राजमाता जिजाऊंच्या नावानं एका महिलेला ती जी पंचकृषीमध्ये काम करते त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि नंतर प्रसाद होऊन या सगळ्या सभेचं कामकाज पूर्ण होतं। गेली 45 वर्षे अत्यंत उल्हासात आणि पारंपरिक पद्धतीने हा सगळा उत्सव आम्ही करतो आहोत। या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की सर्व शिवप्रेमींनी तिथीनुसार होणाऱ्या या उत्सवाला मोठ्या संख्येने गडावर यावं आणि तिथली माती आपल्या कपाळावर लावावी आणि पुढचं वर्षभर सार्वजनिक क्षेत्रात काम करत राहावं अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो।